नमस्कार. ज्ञान साधना मीडियामध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या अनुभवी व्यक्तींना आणि अनुभवी व्यक्तींचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज विशेष म्हणजे मसनाबाई इलेक्ट्रिकल स्कूटर शोरूम चे मालक सिद्धार्थ मारुती चौगुले यांची खास विशेष प्रकट मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या शोरूम मध्ये आम्ही आलेलो आहोत. तर सिद्धार्थ मारुती चौगुले यांचं ज्ञान साधना मीडियामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नमस्कार, धन्यवाद सर. सिद्धार्थ बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव तालुक्यातील एक ग्रामीण खेड्यामध्ये म्हणजे मुच्छंडी गावचे ते एक सुपुत्र आहेत. अतिशय होतकरू व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. शिक्षण जेमतेम असलं तरी शिक्षण पदवी घेतली आणि चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि उत्तम प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण चांगल्या पद्धतीनं करून BSc त्यांनी पूर्ण केलं. पुढील वेगवेगळ्या बदलतं युग पाहिल्यानंतर ते सहजरित्या उद्योग क्षेत्राकडे वळले आणि चांगल्या पद्धतीनं आपला हातखंडा उद्योग क्षेत्रामध्ये बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा वेगळ्या पद्धतीची भूमिका, शिक्षण जरी चांगलं असलं तरी BSc झालं आणि चांगल्या त्या पदवीमध्ये अतिशय उत्तम गुण ते उत्तीर्ण झाले. पण वैश्विक महामारीनंतर, कोरोनाच्या महामारीनंतर त्यांनी उद्योग क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर विशेष असं कौतुक करण्यासारखं आहे. आणि इलेक्ट्रिकल्स उद्योग मध्ये मजल मारली आणि मसनाबाई इलेक्ट्रिकल स्कूटर शोरूम हे बेळगाव मध्ये नामवंत असं कमी वर्षातच नावारूपाला आलं, लौकिकाला आलं आणि ते सगळ्यांच्या माध्यमातून आज त्यांचे वडील जे मारुती चौगुले आहेत त्यांनी सपोर्ट केला, आई वडिलांनी सपोर्ट केला. सुवर्ण मारुती चौगुले त्यांच्या आई आहेत, मारुती सिद्धार्थ चौगुले त्यांचे वडील, अविनाश मारुती चौगुले त्यांचे भाऊ आणि स्वतः सिद्धार्थ मारुती चौगुले या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार स्वतःचं अस्तित्व उभं करण्याचं काम मारुतीने केलेलं आहे, सिद्धार्थने केलेलं आहे. आणि त्यांना वेळोवेळी सपोर्ट वेळोवेळी देण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं कार्य त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना एक विशेष आयडॉल म्हणून, आयकॉन म्हणून आपण समजून घेऊ शकतोय. अशा उद्योग क्षेत्रामध्ये वळण्याचं कारण काय आहे? शिक्षण घेऊन एक चांगल्या पद्धतीच्या उद्योग निर्मितीला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि मसनाबाई इलेक्ट्रिकल स्कूटर शोरूम मध्ये त्यांनी आपला उद्योग सुरुवात केला आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचा विचार, चांगल्या पद्धतीची उद्योग निर्मिती प्रक्रिया त्यांनी चालू केली आणि मसनाबाई इलेक्ट्रिकल शोरूम हे नावारूपाला आलं. तर सिद्धार्थ यांना मी विचारू इच्छितोय हे ओके. तर मी म्हटल्याप्रमाणे भारत देशामध्ये महागाई, बेरोजगारी आणि दर वेळेला पेट्रोल डिझेलचा इंधनचा रेट वाढत चाललेला आहे. या वाढत चाललेल्या डिझेल पेट्रोलच्या दरामुळे हा व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प सिद्धार्थने विचार केला आणि चालू करून समाजाला चांगली सेवा देण्याचा संकल्प त्यांनी मांडला. गेल्या 7 वर्षापासून अविरतपणे असं कार्य करण्याचा सिद्धार्थने प्रयत्न केला आणि तो आजतागायत दिवसेंदिवस त्यांच्या व्यवसायाचा वाढता ग्राफ अतिशय उत्तमरित्या त्यांनी सुरू केले आणि हा ग्राफ आज पाहायला गेला तर गेल्या 7 वर्षापासून सिद्धार्थ अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्य केलेलं आहात. ते अविरतपणे चांगलं सुंदर असं कार्य तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात. तर तुमच्या या
चालू करण्याचा संकल्प काय आहे आणि तुमच्या बालपणीच्या विषयी काय सांगू शकाल, तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमी काय सांगू शकाल आणि या उद्योगाकडे कसं काय वळला? नमस्कार. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे माझं कुटुंब हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहे. माझे वडील हे सेंटरिंग मेस्त्री होते. त्याच्यानंतर मी ज्या वेळेला कॉलेजला जातेवेळी आम्ही पहिली इलेक्ट्रिक गाडी घेतली. त्याआधी मी सुद्धा पेट्रोल गाडी वापरत होतो. आपल्या गावापासून ते माझ्या कॉलेजपर्यंत जाण्या येण्यासाठी दररोज मला 100 रुपये पेट्रोल खर्च होता. आणि ज्या वेळेला आम्ही पहिली इलेक्ट्रिक गाडी घेऊन बघितली, त्याच्यामध्ये आम्हाला असा अनुभव आला की आपण जे काही कमाई करतोय जिथं काम करून, त्यातील 30 ते 40% जो खर्च असेल तो आपल्या जाण्या येण्यावर जातोय. आणि या गोष्टीचा सर्वसामान्यांना याची माहिती कळली पाहिजे, या उद्देशानं आमची या व्यवसायाकडे नजर गेली. आपल्याला ही गाडी परवडणारी आहे, तर ही सर्वांना सोयीस्कर होईल ह्या हेतून आम्ही सुरुवातीला आपल्या गावामध्येच आपला एक गाळा आहे, तिथं 2 गाड्यापासून ह्या व्यवसायाला सुरुवात केली. तुमच्या बालपणाच्या विषयी काय सांगू बालपणाविषयी म्हणजे पहिल्यापासूनच मला शिक्षणाची आवड होती आणि पहिल्या 10 क्रमांकातच मी शाळेत शिकताना पहिल्या 10 क्रमांकातच माझा नंबर असायचा. त्याच्यानंतर पहिल्यापासून मला भाषण या गोष्टीची आवड आहे, त्याच्यामुळे मी मोकळेपणानं कॅमेऱ्यासमोर बोलू शकतो. अनेक सामान्य ज्ञान स्पर्धांमध्ये मी भाग घेऊन तिथं यश सुद्धा संपादन केलंय. त्यानंतर मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालंय. तसंच मी पुढं जाऊन GSS कॉलेजला माझी पदवी पूर्ण केली. तिथं सुद्धा मी काउन्सिल मेंबर म्हणून कॉलेजचं काम पाहिलंय आणि मला BSc ॲग्रिकल्चर करून शेतकऱ्यांसाठी काम करायचं होतं. परंतु काही कारणास्तव काही कागदोपत्री कमी पडल्यामुळे मला मिळालेली सीट ती मी तिथं शिक्षण घेऊ शकलो नाही. त्यानंतर मला पहिलेपासूनच भारतीय सैन्याची सुद्धा आवड होती, त्याच्यामुळे मी NCC मध्ये B आणि C सर्टिफिकेट एअरविंग मार्फत केलं. परंतु माझा एक अपघात झाला आणि त्याच्यामुळे माझं ते स्वप्न सुद्धा अधुरं राहिलं. परंतु शिक्षण घेत असताना इलेक्ट्रिक स्कूटर हे सर्वांचे सोयीस्कर आहे असे समजून मी ही माझी दोन्ही अधुरे स्वप्न सोडून मी हा व्यवसाय एक चांगला बनवू शकतो आणि हा देशाच्या भविष्यासाठी सुद्धा जे ध्वनी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, त्याच्यापासून देशाला वाचवण्यासाठी ही सुद्धा एक देशसेवा बनू शकते, या पद्धतीनं मी या व्यवसायाकडे वळलेलो आहे. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे आणि तुम्हाला मिळालेला वारसा काय आहे? कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे आमचे वडील हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी अनेक घरं तिथं सेंटरिंग असू दे, गौंडी असू दे, या पद्धतीनं काम केलं. आम्ही सुद्धा बालपणी त्यांना सुट्टीच्या दिवसात मदत करण्यासाठी जात होतो. आपलं कुटुंब सुद्धा जेमतेम शेती आहे, मध्यमवर्गीयच कुटुंब आहे आणि त्या पद्धतीनंच आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. आणि ही संकल्पना मूळतः आमच्या वडिलांची होती. आपल्या वडिलांनी सुद्धा ह्याच्या आधी भरपूर व्यवसायात करण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु त्यांना यश त्यावेळेला मिळालं नव्हतं. परंतु त्यांनी आम्हाला हे करू शकतो आपण ही ऊर्जा दिली आणि त्यांनीच आपल्या पाठीशी थांबून हे आमच्याकडनं घडवून घेतलंय. प्राथमिक, माध्यमिक आणि पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये शिक्षकांचं, गुरुजनांचं किंवा आणि सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं मिळालं? व्यावसायिक मार्गदर्शन व्यावसायिक असं म्हणता येणार नाही, पण एकदम शिक्षण आणि हे मी कायमच चांगलं, माझा अभ्यास चांगला होता, माझी शैली चांगली होती, त्याच्यामुळे माझं शिक्षकांबरोबर आकर्षण चांगलं होतं. त्या भरपूर मला माझ पहिल्यापासून भाषण शैली आणि चांगली वाचन शैली असल्यामुळे
अनेक शिक्षकांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं आणि मला कायमच शिक्षकांचं प्राथमिक शिक्षणात सुद्धा माध्यमिक वर्गात सुद्धा चांगलं मला सहकार्य शिक्षकांचं भेटलं आणि महाविद्यालयीन शिक्षणात तर मला विशेष शिक्षकांकडून माझ्या महाविद्यालयात भाषण शैलीमध्ये मला चांगलं आणि क्रीडा क्षेत्रात सुद्धा चांगलं मला यश मिळालेलं होतं. कराटे आणि कबड्डी सुद्धा मी चांगलं खेळत असल्यामुळे अजून सुद्धा शिक्षकांचं प्रेम, माझं शिक्षण जरी थांबलं असलं तरी अजून सुद्धा मला माझ्या गुरुजनांचं प्रेम अजून भेटत असतं. या यशा पाठीमाग तुम्हाला कोणती प्रेरणा मिळाली, म्हणजे हे करायला उत्सुकता लागली? ह्याला पूर्ण 100% आमची प्रेरणा एकच आहेत, आमचे वडील. कारण व्यवसाय करणं हे काही याच व्यवसाय क्षेत्रातील लोकांनी ज्या वेळेला आम्हाला सुरुवात करायची होती, आपले वडील त्यांच्याकडे गेले, आपण असं असं करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही सहकार्य करा. त्यावेळेला जसं आपलीच लोक हिनवतात अशा पद्धतीनं वडिलांना सुद्धा हिनवलं गेलं होतं आपल्याच काही लोकांकडून. परंतु त्यावेळेला आम्ही सुद्धा निश्चय केला होता की वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि आज आपले वडील समाधानी आहेत. आपलं जे काय व्यवसाय चाललाय आणि याची पूर्ण श्रेय प्रेरणा सर्व काही आमचे वडीलच आहे. अपयश आलं, अनेक लोकांनी तुम्हाला काय म्हणतो आपण दिवसण्याचा प्रयत्न केला असेल किंवा आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केलेला असेल, तर ते अपयश कसं पचवलं तुम्ही? अनेक ठिकाणी आम्हाला व्यवसाय म्हणजे अडचणी आल्या, अनेक अडचणी आमच्या समोर आल्या, परंतु आपणच या व्यवसायाच्या मूळ स्थानी थांबल्यामुळे आपण कोणती अडचण आली ती कशा पद्धतीनं सोडवता येईल. आपल्या या व्यवसायात माझा लहान भाऊ हा माझ्यापेक्षा जास्त कार्यक्षम आहे, सर्व्हिस सगळी तो बघतो. काही माझ्या कस्टमरांना अडचण आली तर तो एका क्षणात आपल्या बुद्धी क्षमतेवर, त्याचं सुद्धा डिप्लोमा शिक्षण झालेलं आहे, तर आपल्या बुद्धी क्षमता आणि त्याच्याकडे एक विशेष शैली आहे की ते मेकॅनिकल सर्व्हिस करण्याची. तर त्याच्यामुळे आम्ही अनेक अडचणींवर मात करत आलोय. आम्हाला व्यावसायिक नॉलेज किंवा जे ज्ञान म्हणतो ते पूर्ण शून्य होतं. डायरेक्ट आम्ही कोणत्याही दुकानात कामाला गेलो नाही. आपलंच पहिलं व्यावसायिक दुकान असून सुद्धा आम्हाला अनेक GST असेल, सेल्स मॅनेजमेंट असेल, इन्शुरन्स असेल, अशा अनेक गोष्टी पहिल्यांदा होत्या. तरी त्याच्यातून आम्ही शिकत 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 आज आम्ही सर्व गोष्टींचं थोडंफार नॉलेज घेऊन आहोत. या यशामुळे समाजाला किंवा इतरांना कशा पद्धतीनं प्रेरणा मिळेल पहिल्यांदा मिळाली? मी एवढं सांगू शकेन की आपण पाण्यात उतरल्याशिवाय आपल्याला पोहता येत नाही. व्यवसाय जेवढा सोपा दिसतो, व्यवसाय जितका पैसा दिसतो, काही दिसतं किंवा मान दिसतो, तेवढाच व्यवसाय अवघड सुद्धा आहे. परंतु व्यवसाय कोणतीही अवघड गोष्ट अशक्य अशी नाही. तर आपण त्याच्यात उतरल्यानंतर आपल्याला 100% यश मिळतं. आपण त्याच्यात उतरून त्याच्यात काय आहे ते समजून घेतल्याशिवाय समजत नाही. आणि मी प्रत्येक युवकाला एवढंच सांगेन की सर्व सहज आहे, फक्त आपण त्याच्यात 100% दिलं पाहिजे. आपण आपलं 100% दिलं तर आपल्याला यश नक्कीच मिळणार. तुम्ही मसनाबाई इलेक्ट्रिकल स्कूटर शोरूम या माध्यमातून सुरुवात करण्याचा संकल्प केव्हा निश्चित केला आणि तो यशस्वी करण्याचा प्रयत्न केला? ह्याच्या आधी 7 वर्षापूर्वी 2019 साली आपल्या पहिल्या शोरूमच्या ओपनिंगला सुद्धा आम्ही नव्हतो. आमच्या वडिलांनी गुढीपाडव्याच्या दिवशी 2 गाड्या घेऊन अगदी साध्या पद्धतीनं ह्या आपल्या या व्यवसायाची सुरुवात केली होती. आणि पहिल्याच दिवशी आमच्या जवळच्या मित्रांनी पहिल्याच दिवशी 2 गाड्या घेऊन आम्हाला सहकार्य केलं होतं आणि आमच्यावर विश्वास दाखवला होता. आणि त्यांच्या आशीर्वादा आणि त्यांच्या विश्वासामुळे आज 7 वर्ष आपल्या या व्यवसायाला पूर्ण झालेत. आणि अनेक आम्ही जी स्वप्न बघितली सुद्धा नव्हती ती सुद्धा आज सत्यात घडताना आम्हाला दिसत आहेत. मसनाबाई इलेक्ट्रिकल स्कूटर्स सेल्स सर्व्हिस स्पेअर या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही सेवा पुरवण्याचा प्रयत्न करता? मसनाबाई इलेक्ट्रिक स्कूटर आणि नाव मसनाबाई असं देण्याचा काय संकल्प केला? मसनाबाई
आपल्या गावात जर जाऊन आपण विचारलं की मसनाई देवीचं आमचं ग्रामदेवीचं मंदिर आहे आणि आम्ही थोडी श्रद्धाळूच लोक आहे, आम्हाला देवावर विश्वास आहे आणि आम्ही कोणतंही कार्य करताना आम्ही देवाचं नाव घेऊनच पुढे जातो. मसनाई आम्हाला ज्या वेळेला जीएसटीला ज्या वेळेला आपण नाव नोंदणी करतो त्यावेळेला सुद्धा सीएनं आम्हाला विचारलं होतं, असं नाव भविष्यात तुम्हाला कन्फ्यूज होईल, लोकांना सहज येणार नाही. खरं आता इलेक्ट्रिक क्षेत्रात मसनाबाई हे एक बेळगावमध्ये, मी स्वतःच्या तोंडाने सांगणार नाही, खरं आमचे जे कस्टमर असतील किंवा तुम्ही जो प्रश्न केला की आपण काय सेवा बजावता, तर आम्ही स्वतः विकलेल्या गाड्यांना नाही, ज्या कंपनीच्या गाड्या शोरूम बंद झाली त्यांना सुद्धा आम्ही स्वतःची गाडी या मानानं आम्ही सर्व्हिस देतो आणि त्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज मसनाबाई एक हा बेळगावचा ब्रँड झालेला आहे. आणि चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस, सेल्स तर आपला चांगल्या पद्धतीनं आहेच, त्याच्याबरोबर सर्व्हिस आपलं 90% लक्ष हे सर्व्हिसवर असतं की आपण ज्या लोकांना विकले त्यांना चांगल्या दर्जाचं सर्व्हिस देणं. कारण इलेक्ट्रिक क्षेत्रात सर्वसामान्य मेकॅनिकल गाड्यांना सर्व्हिस देत नाहीत, तर त्यांना चांगली सर्व्हिस पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिकल शोरूम आहेत किंवा वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये ओला असेल, S1 असेल, प्रो असेल, ऑदर असेल, 450X असेल किंवा NE किंवा NK बाईक किंवा E9 अशा वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्या वेगवेगळ्या सारख्या इलेक्ट्रिकल स्कूटरची मागणी आता मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढत आहे. कारण जगभरामध्ये वेगवेगळ्या होणाऱ्या युद्धाचा परिणाम असेल, भारतातली महागाई असेल, बेरोजगारी असेल किंवा इंधन, तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी कॉलेजला जात असताना ज्या वेळेला प्रवास करून कॉलेज शिकत असताना 100 रुपयेचा खर्च येत होता असं तुम्ही म्हटलात. त्याप्रमाणे आजच्या जी महागाई आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि यासारख्या इलेक्ट्रिकल बाईक कशा प्रकारचे मागणी वाढण्याचा प्रयत्न चालू आहे? आता ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की एक ब्रँडेड कंपनी आहे ज्यांची भाव खूप जास्त आहे आणि आपल्याकडे ज्या गाड्या मिळतात त्या मूळतः मध्यमवर्गीय लोकांना परवडणाऱ्या आहेत. जवळपास 60-70 हजार रुपयेला गाडी आहे, ती एका चार्जिंगमध्ये 100 किलोमीटर जाते. 1.5 लाखाची गाडी घेऊन आपल्याला परत तेच कर्जाचे हप्ते भरायचं, या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला सुद्धा वाटलं होतं की लोकांचा कल हा ब्रँडेड गाड्यांकडे आहे. खरं इलेक्ट्रिक गाडी ही पैसे बचत करणारी गाडी आहे. जसं पर्यावरणपूरक आहे तसंच तिची दुसरी बाजू, जी भक्कम बाजू आहे, ती लोकांचे पैसे वाचवणं किंवा जो विनाकारण खर्च दळणवळणावर चाललाय तो सेव्हिंग करणं आहे. ज्या ठिकाणी 60,000ची गाडी आपल्याला तेवढंच काम करणार आहे त्या ठिकाणी आपण 1.5 लाख रुपये खर्च करून काही अर्थ नाही, असा विचार करून आम्ही ज्या गाड्या ठेवलेल्या आहेत त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत आणि त्यांचे पैसे सेव्हिंग करणारे आहेत. आणि अदर ब्रँड NK, आपला मूळतः NK ई बाईक्स आपण कंपनीचं काम करतो, तर ही कंपनी सुद्धा 9 वर्ष कार्यरत आहे. सर्वसामान्यांना परवडणारी आणि चांगल्या दर्जाची, आपण युट्यूबद्वारे कंपनीचं पोर्टल बघितलं की अत्यंत कार्यक्षम बिल्ट क्वालिटीची गाडी आपल्याला कंपनी प्रोव्हाइड करते. मधल्या काळात अनेक कंपन्यांचे प्रॉब्लेम आले की आग लागण्याचा, शॉर्ट सर्किटचे प्रॉब्लेम आले, परंतु आजपर्यंत आपल्या कंपनीकडं गेल्या 9 वर्षात एक सुद्धा गाडीचा असा प्रॉब्लेम आलेला नाही. कंपनी लोकांचे पैसे सेव्हिंग करण्यापासून ते सुरक्षितेपर्यंत पूर्ण काळजी आपल्या गाड्यांमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपले ग्राहक सुद्धा समाधानी आहेत. आज पेट्रोल स्कूटरच्या तुलनेमध्ये ग्राहक इलेक्ट्रिकल स्कूटरकडे जास्त वळत आहेत का, अशी का वळत आहे? 100%. कारण जेव्हा आपण 7 वर्षापूर्वी सुरुवात केली होती तेव्हा आपल्याला लोकांना इलेक्ट्रिक स्कूटर अशी असते, अशा पद्धतीनं काम करते हे सांगून द्यावं लागत होतं किंवा लोकांचा विश्वास नव्हता की चार्जिंग बॅटरीवर गाडी चालते. तर त्यावेळेला आम्ही त्यांना रेल्वेचं उदाहरण देत होतो. करंटवर रेल्वे धावते तर बॅटरीवर गाडी का चालणार नाही, बॅटरीवर गाडी का चालणार नाही. त्यावेळेला आम्हाला महिन्याला कुठंतरी क्वचित एक गाडी जात होती सुरुवातीला. आज आपलं मूळतः आपल्या शोरूमची कधी जाहिरात नसते,
कुठल्या रील स्टारला घेऊन कुठल्या पेपरमध्ये आपण जाहिरात आजपर्यंत केली नाही, तरी सुद्धा आपल्याला महिन्याचा जवळपास 30 ते 50 गाड्यांचा सेल हा फक्त कस्टमर रिव्ह्यूमुळे आहे, की एखाद्या कस्टमर वापरतोय आणि त्यांनी आपली गाडी अशी अशी चांगली आहे, तुम्ही घेऊ शकता, अशा पद्धतीनं सांगितल्यामुळे किंवा जागरूकतेमुळे हा हे आपल्याला ग्राहक मिळत आहेत. आणि मूळतः लोकांचा आता कल पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांकडे, कारण ह्या गाड्या मेंटेनन्सनं सुद्धा खूप कमी खर्चिक आहेत, त्याच्यामुळे कल वाढलेला आहे 100%. इंधन दर वाढ, पेट्रोल असेल, इंधन असेल, गॅस असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकारची इंधनं जी आहेत त्या इंधनाचा दर पाहिलं तर इलेक्ट्रिकल बाईकच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? आता जे इंधन दर वाढ जी वाढलेली आहे त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर 100% हा परिणाम झालेला आहे. मी पहिला सुद्धा जो उल्लेख केला की एखादा मध्यमवर्गीय 300 रुपये कमावत असेल आणि त्याचे 100 रुपये त्याच्या जाण्या येण्यावरच खर्च होत असेल तर तो उदरनिर्वाह कसं करणार? तर पेट्रोल इंधनाच्या गाड्या वापरण्यापेक्षा तीच जर इलेक्ट्रिक गाडी आपण वापरली तर ती गाडी 10 रुपयामध्ये ते अंतर कव्हर करू शकते. म्हणजे आपल्या खर्चामधील फक्त 10% खर्चावर आपण हा आपला उदरनिर्वाह करू शकतो. त्याच्या तुलनेत पेट्रोल गाडीपेक्षा इलेक्ट्रिक गाडी ही सर्वसामान्यांसाठी खूप चांगली आहे. महत्वाचं म्हणजे आपल्या शोरूम मध्ये सर्वाधिक विक्री होणारा मॉडेल कोणता आहे? कारण तुम्ही वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल बाईकचं सेलिंग करता, त्याच्यानंतर सर्व्हिस देता, स्पेअर सेल्स, ह्या सगळ्या प्रकारच्या तुम्ही सेवा देता. तर या सेवामधून जास्तीत जास्त कोणत्या प्रकारची विक्री आहे किंवा सेल्स आहे? आपल्या या शोरूम मधून जास्तीत जास्त स्पोर्ट्स म्हणून आपला एक मॉडेल आहे, तो पूर्णतः फॅमिली कम्फर्टेबल आहे. म्हणजे महिला असतील, युवक असतील किंवा कॉलेजला जाणाऱ्या तरुणी असतील किंवा जे ओल्ड एज पीपल म्हणतो आपण, त्यांच्यासाठी सर्वात हँडलिंगसाठी सोपी असणारी, त्याला चांगला गुड स्पेस आहे, सिलेंडर वगैरे इझिली बसतो, अशी फॅमिली कम्फर्टेबल GTR आणि स्पोर्ट्स असे 2 मॉडेल आहेत. त्याला सर्वात्कृष्ट मागणी, सर्वात जास्त मागणी आहे. आणि त्याच्यानंतर विशेषतः महिलांसाठी आपल्याकडं E9 म्हणून एक मॉडेल आहे. आणि व्यावसायिकांसाठी एक 3 चाकी आहे, ज्याच्यात व्यावसायिक जवळपास 500 किलो पर्यंतचं वजन घालून आपलं शोरूम ते गोडाऊन अशा पद्धतीनं त्यांनी माल सप्लाय इतर दुकानांना सप्लाय करण्यासाठी ज्या गाड्या आहेत, या 4 गाड्यांसाठी भरपूर अशी मागणी आपल्या शोरूम मधून आहे. संरक्षण आणि महिलांसाठी तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे सुरक्षिततासाठी कोणती गाडी चांगली आहे आणि आमच्या ग्राहकांना किंवा घेऊ पाहणाऱ्यांना काय सांगू शकाल संदेश? आपल्याकडं जे स्पोर्ट्स आणि GTR प्लस हे 2 मॉडेल आहेत, हे सर्वात जास्त विक्रीचे आणि सगळ्यात जास्त विश्वासू मॉडेल आहेत. आणि त्यांच्यातून आम्हाला चांगल्या पद्धतीनं कस्टमरचे रिझल्ट आलेले आहेत. आउट ऑफ सिटी सुद्धा कस्टमर बेळगाव पासून बैलवंगल, बेळगाव पासून धारवाड असं सुद्धा रूट कस्टमर वापरतात. जास्तीत जास्त अंतर कंटिन्यू वापरल्यानंतर सुद्धा आजपर्यंत आपल्या गाड्यांमध्ये कधी तसा अडचण आली नाही. आणि काही तशी अडचण आली तरी आपण त्यांना 100% सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच. अतिशय चांगल्या पद्धतीनं सिद्धार्थ यांनी वेगवेगळ्या भूमिकेतून चालणारी सेवा जी आहे, वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून देणारा सेवेतून आपल्याला ग्राहकांना कशा पद्धतीने बचत होते याची अतिशय सुंदररित्या त्यांनी माहिती दिलेली आहे.